जालन्याच्या मठ पिंपळ गावात अज्ञातांनी पेटवल्या 2 दुचाकी। घटनेमुळे परिसरात खळबळ। घटनेचा तपास अंबड पोलिसांकडून सुरू। अमरावती शहरातील महिला पोलीस कर्मचारी आशा धुळे यांच्या हत्येप्रकरणी धक्कादायक माहिती समोर। पतीनंच दिली होती हत्येची 5 लाखांची सुपारी। हत्या करणाऱ्या आरोपींना 25,000चा दिला ॲडव्हान्स। पुणे शहरातल्या रामलिंग रोड परिसरात फिल्मी स्टाईलनं पाठलाग करत लिफ्टमध्ये जाणाऱ्या महिलेला लुटलं। मंगळसूत्र हिसकावून धूम ठोकली। नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। नागपूरच्या नगरधनमध्ये मध्यधुंद जवानाचा कहर। बेधुंद कार चालवत 25 ते 30 नागरिकांना कट मारत घातला गोंधळ। गडचिरोली शहराच्या दुर्गा मंदिरातील मूर्ती चोरणारी टोळी अटकेत। 12 तासात पोलिसांनी छडा लावत चोरट्यांच्या आवळल्या मुसक्या। भंडाऱ्याच्या सिहोरा इथं चोरट्यांनी फोडले ज्वेलरीचं दुकान। 15 लाखांचा मुद्देमाल केला लंपास। चोरी करण्याआधी सीसीटीव्ही फोडण्याची चोरट्यांची नवी शक्कल। पोलिसांच्या सतर्कतेमुळे गडचिरोली जिल्ह्यात नक्षल सप्ताह शांततेत। सप्ताहात सुरक्षा दलांकडून नक्षल विरोधी अभियान तीव्र। दरवर्षी नक्षलवादी 28 जुलै ते 3 ऑगस्ट दरम्यान साजरा करतात शहीद सप्ताह।